कॉमन फॉर्म्स ऑफ ई कॉमर्स आर ॲज फॉलोज. एम कॉमर्स, त्याला आपण म्हटलेलं आहे मोबाईल कॉमर्स. Mobile commerce is the buying and selling of goods and services through wireless handheld devices such as smartphones and tablets as a form of e-commerce. M-commerce enables users to access online shopping platforms without needing to use a desktop computer. आता डिफरन्स काय बघा, डेस्कटॉप कम्प्युटर आणि मोबाईलमध्ये. डेस्कटॉप कम्प्युटर इज वायर्ड डिव्हाइस and mobile is a wireless device. Okay, some of application of m-commerce are mobile banking, ticket booking, e-bill payment, online auctions, stock market trading. कारण मी आता तुम्हाला सांगितलंय, आपल्याला कुठलंही गावाला जायचं असेल, पिक्चर बघायचा असेल तर आपल्याला तिथे जाऊन आधीसारखं तिकीट काढायची गरज नाहीये. आपण ऑनलाईन ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. तिकीट बुकिंग असेल, मग ते तुमचं ट्रॅव्हलिंगचं असेल और मूवीचं असेल, सगळ्या गोष्टी आपण ह्या थ्रू करू शकतो. त्याच्यानंतर आहे सोशल कॉमर्स. Social commerce is a form of electronic commerce that involves social media, online media that supports social interaction. It enables shoppers to get advice from trusted individuals, find goods and services, and then purchase them. The social networks that spread this advice have been found to increase the customers' trust in one retailer over another. Social commerce is the use of networking websites such as Facebook, Instagram and Twitter as vehicles to promote and sell products and services. आता आपण डे टू डे लाईफ मध्ये इथं तेच दाखवलेलं आहे. फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, ट्विटर आहे, ह्या गोष्टीचा वापर करणे याला आपण म्हटलेलं आहे सोशल कॉमर्स. ओके, तर the success of a social commerce campaign is measured by the degree to which consumers interact with the company's marketing through retweets, likes and shares. ओके, आता ह्याचं जे आहे ते सक्सेस म्हणजे फायदा किंवा ज्याला आपण म्हणूया प्रसिद्धी कशा पद्धतीने होते, ह्याचे जेवढे जास्त युजर्स असतील किंवा जेवढे जास्त लाईक्स, रिट्वीट्स किंवा शेअर्स केलेले असेल त्याच्यावर त्याचा सक्सेस ठरलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे ई कॉमर्स टेक्नॉलॉजी. ई कॉमर्स ड्रॉज on technologies such as mobile commerce, electronic funds transfer, supply chain management, internet marketing, online transaction processing, electronic data interchange, त्यालाच आपण शॉर्टकट मध्ये EDI असं म्हटलेलं आहे, inventory management system and automated data collection systems. Let's see one of the common e-commerce technology that is EDI. आता याच्यामधले एवढे मोठे दिलेले आहेत, त्याच्यापैकी पहिली टेक्नॉलॉजी आपण बघणार आहोत त्याला म्हटलेलं आहे EDI, त्यालाच आपण म्हटलेलं आहे इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. EDI इज द इलेक्ट्रॉनिक इंटरचेंज ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन युजिंग अ स्टँडर्डाइज्ड फॉर्मॅट फॉर प्रोसेस विच अलाउज वन कंपनी टू सेंड इन्फॉर्मेशन टू अनदर कंपनी इलेक्ट्रॉनिकली रादर दॅन ऑन पेपर. बघा, ई कॉमर्सला आपण म्हटलेलं आहे इट इज अ पेपरलेस. ओके, ज्याच्यामध्ये पेपरचा वापर नाही, म्हणजे पर्यावरणाचा पण आपण इथं समतोल राखतोय, सगळंच राखतोय. तर पेपरलेस जे काय आहे त्याला आपण EDI म्हटलेलं आहे. एखाद्या बिझनेसची इन्फॉर्मेशन, एखादी ऑर्डर जरी द्यायची असेल तर आपण त्याला ऑनलाईन देऊ शकतो. बिझनेस एंटिटीज कंडक्टिंग बिझनेस इलेक्ट्रॉनिकली आर कॉल्ड ट्रेडिंग पार्टनर्स. एखाद्याने एखाद्यासोबत व्यवहार केला, फॉर एक्झाम्पल रिलेटेड टू बिझनेस. ओके, एका दुकानदारानं दुसऱ्याला काय केलं, मला 50 नगाचा ऑर्डर काहीतरी पाहिजे, फॉर एक्झाम्पल मोबाईल्स असतील. ओके, आणि मग त्यांनी काय केलेलं आहे की त्याच्यासाठी तो पेमेंट करणार. मग हे दोघं काय झालेलं आहे, बिझनेस ट्रेडिंग पार्टनर्स झालेले आहेत. मेनी बिझनेस documents can be exchanged using EDI. Two most common documents and purchase orders and invoices. It is computer to computer interchange of strictly formatted documents via telecommunications or physically transported on electronic storage media. Okay, तुम्ही मोबाईल थ्रू करू शकता, तुम्ही लॅपटॉप थ्रू करू शकता, तुम्ही PC थ्रू करू शकता. तर हे सगळं EDI आपण ह्या तिन्ही गोष्टीच्या माध्यमातून परफॉर्म करू शकतो. इथे तुम्हाला दाखवलेलं आहे की दिस इज वन बिल्डिंग, दिस इज अनदर बिल्डिंग, विथ द हेल्प ऑफ लॅपटॉप वी आर हॅव्हिंग दिस EDI ट्रान्झॅक्शन. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज e-governance. ओके, it signifies the implementation of information technology in the government processes and functions so as to cause simple, moral, अकाउंटेबल अँड ट्रान्सपोर्ट गव्हर्नन्स. ओके, जे काय आपण ई कॉमर्स आता पाहिलेलं आहे हे गव्हर्नमेंटच्या रिलेटेड आपल्याला पाहायचं आहे, तर त्याला ई-गव्हर्नन्स असं म्हटलेलं आहे.
The basic purpose of e-governance is to simplify processes for all, that is government, citizens म्हणजे नागरिक, businesses etc. all national, state and local levels. तिन्ही लेवल, नॅशनल म्हणजे उच्चस्तरीय, स्टेट म्हणजे राज्यस्तरीय आणि लोकल म्हणजे आपल्या सामान्य स्तरीय आपण ज्याला म्हणूया. Hence e-governance delivers smart government, S simple, M moral and A accessible, R responsive, T transport government. Okay, so advantages of governance, याचे फायदे काय काय आहेत तिथे आपल्याला दाखवलेले आहे. बघा आता, द फर्स्ट ॲडव्हान्टेज ऑफ ई गव्हर्नन्स इज रिड्यूस्ड करप्शन. करप्शन म्हणजे भ्रष्टाचार. आपल्याला एखादं गव्हर्नमेंटचं काम करून घ्यायचं असेल तर आपल्याला तिथे काही काही वेळेला पैसे मोजावे लागतात, पण ऑनलाईन ह्या याच्यामध्ये आपल्याला एकही रुपया न देता आपण ते बऱ्याचशा गोष्टी पार पाडू शकतो. तर तिथं आपण म्हटलेलं आहे की करप्शनला बऱ्याच प्रमाणात आळा बसू शकतो किंवा आळा बसलेला आहे असं आपण म्हणू शकतो. हाय ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता खूप आहे, कारण आपले डॉक्युमेंट सगळे क्लिअर पाहिजे, आपले सगळे टायटल्स क्लिअर लागतात तिथे. इन्क्रीज्ड कन्व्हिनियन्स वाढलेला आहे, जे आपण व्यवस्थित काम करायची पद्धत आहे ते पण इथे वाढलेली आहे. डायरेक्ट पार्टिसिपेशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स, जे काय घटना असतील त्याचे पण डायरेक्ट आपल्याला लिंक लागू शकते. रिडक्शन इन ओव्हरऑल कॉस्ट म्हणजे किंमतच, आपण जे म्हटलेलं आहे की त्याचे जे मिनिमम चार्जेस आपल्याला असतील तेवढेच आपल्याला भरावं लागते, बाकीचे काय नाही आहे. आणि लास्ट ॲडव्हान्टेज आहे एक्सपांडेड रीच ऑफ गव्हर्नमेंट. ओके, अजून ह्याच्यामध्ये दिवसेंदिवस काही ना काहीतरी वाढ होत चाललेली आहे. टाइप्स ऑफ ई गव्हर्नन्स, आता इथे काय झालेलं आहे, हे झेरॉक्स कॉपी आपण काढलेली आहे, ओरिजिनल बुक्स आपल्याकडे अजून आलेले नाही, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जे काय लिहिलेले पार्ट आहे ते आपल्याला क्लिअरिटी दिसत नाही आहे. तरी ज्या वेळेला आपल्याकडे मॅन्युअली बुक्स आपले येतील त्यावेळेला आपण हे परत क्लासमध्ये डिस्कस करूया. ओके, सो द फर्स्ट टाइप इज of e-governance is government to citizen, as like business to business or business to consumer. Here is also we are having government to citizen, G2C. The government to citizen refers to the government services which enable citizens to get access to wide variety of public services. Public म्हणजे लोकांच्या ज्या काही सेवा आहेत तशा रिलेटेड. Most of the government services fall under G2C. It helps the ordinary people to reduce the time and cost to conduct a transaction. A citizen can have access to the services anytime from anywhere. Furthermore, many services like license renewals, बघा आता कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस ह्याच्यामध्ये पडतात गव्हर्नमेंट टू सिटीजन मध्ये. द बेस्ट एक्झाम्पल इथं सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल 18 वर्षाचं झाल्यानंतर 21 वर्षाचं झाल्यानंतर आपण लायसन्ससाठी पात्र असतो, तर त्या याच्यासाठी जे लायसन आपल्याला रिन्युअल करायचं असेल त्याला एक व्हॅलिडिटी असते, तर त्याच्यासाठी आपण हे ह्या गव्हर्नमेंट टू सिटीजन थ्रू करू शकतो. अँड पेइंग टॅक्स आर एसेन्शियल इन G2C. घराचा वगैरे टॅक्स आपण जे पे करत असतो ते पण ह्या कॅटेगरीमध्ये पडलेलं आहे. इट ऑल्सो फोकसेस ऑन जॉग्राफिक लँड बॅरियर्स. ओके, घराचं जे भौगोलिक क्षेत्र आहे त्याला इथं बंधन आहेत म्हणून सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट टू बिझनेस, G2B. The government to business is the exchange of services between government and businesses organizations. G2B provides access to relevant forms needed to comply. The G2B also consists of many services exchanged between businesses sector and government. It aims at eliminating paperwork, saving time, cost and establish transparency in the business environment while interacting with government. आता बिझनेसच्या साठी ज्या काय पॉलिसीज गव्हर्नमेंटने आणलेल्या असतील, फॉर एक्झाम्पल बिझनेसवाल्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेलं मुद्रा लोन फॉर्मॅट जे आहे आपण म्हणू शकतो, दॅट इज फॉल इन दिस कॅटेगरी ऑफ गव्हर्नमेंट टू बिझनेस. Okay, so the third type is government to government, G2G. The government to government refers to the interaction between different government departments, organizations and agencies. In G2G, government agencies can share the same database using online communication. आता डेटाबेस बऱ्याच वेळेला सेम असू शकतो, पण हा
प्रत्येक राज्याचा वेगळा असू शकतो, कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे एम्प्लॉईड लोक किती, अनएम्प्लॉईड लोक किती, आपण जनगणना जी करत असतो तशा टाईपच्या याच्यामध्ये प्रत्येक राज्याचं जे काय असेल तो फॉर्मॅट सेम असणार आहे, नावं वेगवेगळे असणार आहे, त्याच्यामधली संख्या पण वेगवेगळी असणार आहे. द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स कॅन वर्क टुगेदर. इन कन्क्लुजन, G2G सर्व्हिसेस कॅन बी ॲट अ लोकल लेवल or the international level. Likewise, it provides safe and secure interrelationship between domestic or foreign government. यांच्यामधलं नातं पण व्यवस्थित असतं म्हणून सांगितलेलं आहे. नंबर 4, गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई, G2E. The government to employee is the internal part of G2G sector. Furthermore, G2E aims to bring employees together and improvise knowledge sharing. Similarly, G2E provides online facilities to the employees like applying for leave, reviewing salary, payment record and checking the balance of holiday. Okay, जसं आपण कुठेही जॉब करत असताना आपल्याला एक सुट्ट्या वगैरे किती आहेत ते फिक्स असतात, पेमेंट किती आहे, किती डिडक्शन होतं, तर हे सगळं गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई ह्या कॅटेगरीमध्ये इथं पडलेलं आहे की आपल्या जे काय आहेत फॅसिलिटीज काय काय, एम्प्लॉईजला लिव्ह किती आहेत, सॅलरी किती व्हायला लागलेली आहे, ते सगळं आपण इथं चेक करू शकतो म्हणून सांगितलेलं आहे. द G2E सेक्टर प्रोव्हाइड्स ह्युमन रिसोर्स ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. सो G2E इज ऑल्सो द रिलेशनशिप बिटवीन एम्प्लॉईज, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स अँड देअर मॅनेजमेंट. Some effective examples of successful implementations of e-governance projects are ई-मित्र प्रोजेक्ट्स. बघा आता इथं काय सांगितलेलं आहे, हा ई-मित्र प्रोजेक्ट कुठे आहे म्हणून सांगितलेला आहे, राजस्थानमध्ये आहे म्हणून सांगितलेलं आहे. ई-सेवा प्रोजेक्ट आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि CET कॉमन एंट्रन्स टेस्ट हा प्रोजेक्ट G2E ह्या कॅटेगरीमध्ये पडलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे. नाउ नेक्स्ट इज सिक्युरिटी मेजर्स इन ई-कॉमर्स. काय सिक्युरिटी आपल्याला घ्यायला पाहिजे किंवा कशा टाईपची सिक्युरिटी आपण इथे कंडक्ट करू शकतो, कारण आपण पाहिलेलं आहे पासवर्ड ही एकच टाईपची सिक्युरिटी आपण मोबाईल असेल, कम्प्युटर असेल ह्याला देऊ शकतो, बाकीचं जास्त सिक्युअर आपण करू शकत नाही. पण त्यालाही पासवर्ड ब्रेक करणारे पण बरेच असतात किंवा बरेच सॉफ्टवेअर्स आहेत, तर त्याच्यासाठी हे सिक्युरिटी मेजर्स काय काय आहेत ई कॉमर्समध्ये ते आपल्याला शिकायचं आहे. इन ई कॉमर्स सिक्युरिटी रेफर्स टू द प्रिन्सिपल्स विच गाईड सेफ इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन्स allowing the buying and selling of goods and services through the internet. So the first security measures in e-commerce is known as encryption or encryption method. Encryption is widely used on the internet to protect user information being sent between a browser and a server. आता काय होते, आपल्याला डेटा एखाद्याला पाठवायचा आहे, ओके, तो डेटा आपण एन्क्रिप्टेड फॉर्म मध्ये कसा पाठवणार आहे याच्यासाठी आपण खाली आधी रीड करूया, मग मी तुम्हाला एक एक्झाम्पल आहे याच्यामध्ये पण अजून एक एक्झाम्पल तुम्हाला घेऊन एक्सप्लेन करणार आहे. ओके, दिस इन्क्लूड्स पासवर्ड्स, पेमेंट इन्फॉर्मेशन अँड अदर पर्सनल इन्फॉर्मेशन दॅट शुड बी कन्सिडर्ड प्रायव्हेट. द प्रोसेस कन्सिस्ट ऑफ 2 processes as encryption and decryption. Okay, what is the meaning of encryption? To coding data. आपण ज्या डेटा प्लेन टेक्स्ट आहे त्याला कोडेबल फॉर्म मध्ये करतो, त्याला आपण म्हटलेलं आहे की सिफर टेक्स्ट, आणि पुन्हा त्याला त्या डेटाला डिक्रिप्ट करणे म्हणजे त्याला आपण म्हटलेलं आहे रिलॅक्सिंग द कोडेड फॉर्म इज नोन ॲज डिक्रिप्शन. एन्क्रिप्शन कन्वर्ट्स प्लेन टेक्स्ट रीडेबल फॉर्म ऑफ डेटा इनटू सिफर टेक्स्ट. व्हॉट इज दिस, प्रोनाउन्स करायचं काय याला, सिफर टेक्स्ट. कोडेड फॉर्म ऑफ डेटा मीन्स नॉन रीडेबल फॉर्म ऑफ डेटा. Decryption is exactly opposite process of encryption. It converts cipher text into plain text. Here encryption is of 2 types. Encryption किती प्रकारचा आहे म्हणून सांगितलेलं आहे, 2 टाइप्सचा. नंबर 1 इज सिमेट्रिक, त्यालाच आपण अदर लँग्वेज मध्ये म्हणू शकतो शेअर्ड सिक्रेट एन्क्रिप्शन, अँड सेकंड इज असिमेट्रिक पब्लिक की एन्क्रिप्शन. आता इथे काय केलेलं आहे, एका डायग्राम थ्रू तुम्हाला एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन टेक्निक काय आहे ते तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे. तर इथे काय केलेलं आहे बघा, सगळ्यात स्टार्टिंगला इथे आहे प्लेन टेक्स्ट. ह्या प्लेन टेक्स्टला आपण काय करतो, एन्क्रिप्ट करतोय किंवा एन्क्रिप्शनच्या मेथडनं आपण एन्क्रिप्ट करतोय. आता ह्या प्लेन टेक्स्टचं कन्व्हर्जन झालेलं आहे सिफर टेक्स्टमध्ये. ओके, आणि ह्या सिफर टेक्स्टला पुन्हा आपण काय केलेलं आहे, डिक्रिप्ट केलेलं आहे आणि पुन्हा ॲज इट इज प्लेन टेक्स्ट आपल्याला ऑकर होणार आहे. म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे आपण, ह्या प्लेन टेक्स्टला आपण म्हटलेलं आहे रीडेबल फॉर्म
ऑफ डेटा, जो की नॉर्मल पर्सन त्याला रीड करू शकतो. आणि सिफर टेक्स्टला काय म्हटलेलं आहे, कोडेड फॉर्म ऑफ डेटा, म्हणजे जो डेटा आहे त्याला काहीतरी कोड लावलेला आहे आपण, आणि पुन्हा जो आपल्याला प्लेन टेक्स्ट भेटलेला आहे त्याला आपण अजून पुन्हा म्हणू शकतो रीडेबल फॉर्म ऑफ डेटा. सो हियर वन एक्झाम्पल I will take here. Okay, so the example of encryption. So we are having 26 alphabets or characters, okay, from I am giving here one example that we are having 26 alphabets or 26 characters from A to Z. Okay, if we numbers this A as 1, okay, so B is having naturally 2 and Z is having the number 26. Okay, so the short form of our college we are writing is as RSML. Okay, RSML. तर काय करायचं तुम्हाला, एन्क्रिप्शन म्हणजे काय आता तुम्हाला एक छोट्या याच्यात समजून सांगते. आता आपण काय केलेलं आहे की प्लेन टेक्स्ट कशाला म्हटलेलं आहे बघा. ओके, प्लेन टेक्स्ट काय झालं इथं आपल्याला काय करायचं आहे, RSML. आता हे लातूरमध्ये राहणाऱ्या किंवा आपल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्याला बऱ्याच जणांना माहिती आहे की राजर्षी शाहू महाविद्यालय लातूरचं शॉर्टकट आपण काय केलेलं आहे, RSML असं केलेलं आहे. पण आपल्याला बाकीच्यांना कळू द्यायचं नाही की RSML म्हणजे काय आहे किंवा आपण काय फॉर्ममध्ये डेटा दिलेला आहे तो बाकीच्यांना कळून द्यायसाठी आपण काय केलेलं आहे, ही टेक्निक इथं अप्लाय केलेली आहे की 1 हा नंबर A साठी घेतलेला आहे, 2 हा नंबर B साठी घेतलेला आहे, C हा नंबर 3 साठी, सो ऑन फॉर Z वी आर हॅव्हिंग द डिजिट 26. ओके, तर RSML ह्या टेक्स्टसाठी काय येणार आहे मग आपल्याला, फॉर एक्झाम्पल 18191312. तुम्ही घरी कॅल्क्युलेट करू शकता. ह्या अशा टाईपचे डिजिट्स जे आलेले आहेत दॅट इज नथिंग बट युअर सिफर टेक्स्ट. ओके, पुन्हा ह्याचं कन्वर्जन आपण कशामध्ये केलेलं आहे, प्लेन टेक्स्ट मध्ये केलेलं आहे. प्लेन टेक्स्ट परत आपल्याला काय भेटणार आहे, RSML. म्हणजे आपण कुठल्या तरी एका टेक्निकनं आपण काय करतोय, हा जो डेटा दिलेला आहे ह्या डेटाला आपण काय करतोय, एन्क्रिप्ट फॉर्मॅटमध्ये करतो आहे. आणि हे कुठे पर्पज येतो याचं, हे गव्हर्नमेंटसाठी किंवा मिलिटरी यूजसाठी आहे. आपल्या डे टू डे लाईफमध्ये कमी आपण यूज करतो, पण जिथं सेक्युरिटी हा पर्पज आहे तिथं अशा टाईपचं प्लेन टेक्स्ट, सिफर टेक्स्ट, अजून त्याचं कन्वर्जन प्लेन टेक्स्टमध्ये. आणि हे जे टेक्निक आहे ह्याला आपण म्हटलेलं आहे एन्क्रिप्शन और एनक्रिप्ट, आणि ह्या टेक्निकला आपण म्हटलेलं आहे डिक्रिप्ट. ओके, परत तिकडे घ्या. So last but one point is digital signature. A digital signature is also known as electronic signature. A digital signature guarantees the authenticity of an electronic document or message in digital communication and uses encryption technique, asymmetric cryptography to provide proof of original and unmodified documentation. Digital signatures are used in e-commerce, software distribution, financial transactions. This is the direct transfer of information बिटवीन टू पार्टनर्स. आता एक्झाम्पल देते मी तुम्हाला. एक बँकेचं एक एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे बँकेतल्याही लोकांच्या बदल्या नेहमी किंवा दर 3 वर्षाला होत असतात. मग बँकेचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांना बाकीचे लोक माहीत नसतात. आता आपण प्रॉपर लातूरमध्ये राहतो किंवा कुठल्याही गावाचं एक्झाम्पल घ्या, प्रॉपर तिथल्या राहणाऱ्या लोकांचं माहीत नसते. पण ज्या वेळेला हा डिजिटल सिग्नेचर हा कन्सेप्ट नव्हता त्यावेळेला एखाद्याची साईन एखादा जण कॉपी करून पैसे काढू शकत होतो. पण आता काय होतं, डिजिटल सिग्नेचरनं आपण काय करतो, आपली साईन जी असते ती डिजिटली तिथं सेव्ह असतं आणि मग ती साईन आणि त्या ज्या आपण स्लिपवर केलेली साईन आहे ती व्यवस्थित टॅली होती की नाही, त्याच्यामध्ये थोडा जरी डिफरन्स आला तरी ते एखाद्या वेळेस नाही म्हणू शकता. तर हा फायदा आहे डिजिटल सिग्नेचरचा. तर ह्याचा वापर करून आपण हे जे काय फ्रॉड्स आहेत ते थांबवू
शकतो किंवा ते थांबवण्याचं काम ह्यांनी केलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे डिजिटल सर्टिफिकेट. अ डिजिटल सर्टिफिकेट इज अन इलेक्ट्रॉनिक पासवर्ड दॅट अलाउज अ पर्सन ऑर्गनायझेशन टू एक्सचेंज डेटा सिक्युअरली ओव्हर द इंटरनेट युझिंग द पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर. त्याला आपण शॉर्टकटमध्ये PKI असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय होतं, थोडक्यात तुम्हाला एक सर्टिफिकेट इश्यू केलं, जसं तुम्हाला आय कार्ड असतं की आय कार्डवर व्हॅलिडिटी लिहिलेली आहे की तो तुम्हाला 1 वर्षभरासाठी किंवा जे काय त्याच्यावर ड्युरेशन दिलेलं आहे त्या पिरियडसाठी तुम्हाला परमिसेबल तुम्ही आहात. तर अशा टाईपचं पण इथं डिजिटल सिग्नेचर आहे. किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमधून एखाद्या पर्सनलला जो काय डेटा आहे तो सिक्युअरली ट्रान्सफर करण्यासाठी. डिजिटल सर्टिफिकेट इज ऑल्सो नोन ॲज अ पब्लिक की सर्टिफिकेट और आयडेंटिटी सर्टिफिकेट. इन दिस इन्फॉर्मेशन इज ट्रान्सफर्ड बिटवीन 2 authorized partners who have digital certificates issued by the some supreme authority. म्हणजे अशा दोघांमध्ये हे डिजिटल सर्टिफिकेट लागणार आहे की 2 याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन होण्यासाठी त्यांना कोणीतरी अशा सुप्रीम ऑथॉरिटीनं म्हणजे जबाबदार व्यक्तीने त्यांना हे पास केलेलं असणार आहे. ओके, हिअर इज द एक्झाम्पल ऑफ सॅम्पल सिग्निफाईड PDF डॉक्युमेंट. आता इथे काय केलेलं आहे, एक PDF डॉक्युमेंट साईन केलेलं तुम्हाला दाखवलेलं आहे की साईन केलेली आहे. तिथं डेट पण आहे, टाइम पण आहे आणि कोणाचं आहे ते पण आहे. ओके, डिजिटली साइन्ड बाय जॉन P. हॅरिस. ओके, तर अशा पद्धतीनं इथं तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायला सांगितलेली आहे. डू इट युअरसेल्फ. विजिट महाराष्ट्र गव्हर्नमेंट वेबसाईट. व्ह्यू व्हेरियस गव्हर्नमेंट रिझोल्युशन्स, म्हणजेच त्याला आपण GR असं म्हटलेलं आहे. अँड ऑब्झर्व द डिजिटल सिग्नेचर ऑफ व्हेरियस ऑथॉरिटीज. बाकीचे जे का ऑथॉरिटीज असेल त्यांच्या तुम्ही डिजिटल सिग्नेचर्स कशा प्रकारे दाखवलेले आहेत किंवा कशा टाईपच्या अजून तुम्हाला नवीन पाहता येतील ते तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायला सांगितलेलं आहे. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड आवर 2nd chapter. So thank you. We will start our 3rd chapter in the next section.